आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरचा पाणीपुरवठा उद्या 24 तास बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीचे देखभाल दुरुस्तीचं काम हाती। मुंबईत 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद। मुंबईसह उपनगरात 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, तर ठाण्यात सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांनाही होतोय त्रास। राजकीय वरदहस्त वापरून मोक्याच्या नियुक्त्या मिळवणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी नवं धोरण येणार। गृहनिर्माण विभागातील सूत्रांची माहिती। आपत्कालीन स्थितीवर नजर ठेवण्यासाठी मुंबईभरात तब्बल 12,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पालिकेकडून आणखी 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं नियोजन। मुंबईत 24,742 ठिकाणी डेंग्यू तर 2,459 ठिकाणी मलेरिया निर्माण करणारे डास आढळल्याचं समोर। डास निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात येणार, पालिकेकडून स्पष्ट। पुण्याच्या कोथरूडमध्ये बसस्टॉपवरील बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याला अफवेने खळबळ। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून घटनास्थळी तपास। अफवेमुळे परिसरात खळबळ। पुण्यात गुन्हेगारीच्या शुल्कात केवळ 25% सवलत। पीएमआरडीएकडून सरकारकडे प्रस्ताव। महापालिका हद्दीतील 23 गावांना दिलासा। पुण्यात 28,942 घरं महिलांच्या नावावर। महिलेच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत। सवलतीचे सर्वाधिक लाभार्थी पुण्यात। पुणे उपनगरातील धायरी परिसरात अवकाळी पाऊस तर शहरात अजूनही कडक ऊन। मागील काही वेळापासून उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस।